गुड मॉर्निंग फ्रेंड्स. टुडे वी आर गोइंग टू सी द फर्दर पार्ट ऑफ द स्टोरी. तर आपण आज बघणार आहोत तर याचा पुढचा भाग. त्या दिवशी आपण बघितलं होतं कशी अकुल्काचा नवीन ड्रेस जो आहे तो मलाशांच्या मस्तीमुळे खराब झाला होता. हे आपण बघितलं होतं मागच्या पाठामध्ये व्हिडिओमध्ये. आणि त्याच्यामुळे जो अकुल्का होती ती तिच्यावर खूप रागवली होती आणि तिने तिला मलाशाला मारण्याचा प्रयत्न केला होता, तिला मारलं होतं. आणि तेवढ्यात अकुल्काची आई तिथून जात होती. तिने जेव्हा तिच्या मुलीचा ड्रेस बघितला ते पण तिच्यावर ओरडली आणि तिने सांगितलं की मलाशानी काहीतरी विशिष्ट हेतूने मला माझ्या अंगावर पाणी टाकलेलं आहे. त्याच्यामुळे अकुल्काच्या मदरने आपण इथं बघितलं आहे की तिने तिला ग्राप्स केलं, म्हणजे पकडलं आणि मलाशाला चांगल्या मानेवर मारलं. आणि तेवढ्यात तिची मलाशाची आई आली आणि तिने तिचा जो नेबर होतं, म्हणजे जो अकुल्काची आई होती, तिला म्हणाली की तुम्ही माझ्या मुलीवर का बरं ओरडत आहे. याच्यानंतरचा भाग इथून आपल्याला बघायचा आहे. इथे आपण बघत आहोत की काही जे लोक आहे, मोठे लोक विशेष करून, ते मुली नाही, आणि ते भांडण करत आहे. तुम्हाला दिसत आहे 2 स्त्रिया इथून आहे, 2 स्त्रिया, काही माणसं इथं भांडण करत आहे. आणि एक वयोवृद्ध स्त्री म्हणजे एल्डरली वुमन म्हणजे आजीबाई त्यांना वाचवण्याचा किंवा त्यांना सोडवण्याचा प्रयत्न, हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. तर आता आपण पुढे बघूया. ठीक आहे. वन वर्ड केम आफ्टर अदर, म्हणजे एका पाठोपाठ दुसरे शब्द येऊ लागले. ते लोकांना एका पाठोपाठ दुसरे एकमेकांना बोलू लागले. अँड द वुमन बिगेन टू कॉरल, मीन्स ते आपसामध्ये त्यांचे एक, आपण कसं भांडण होतं एक शब्दामागे शब्द वाढतो, तसं इथं त्यांच्या शब्दामागे शब्द वाढत होतं आणि त्यांचं भांडण चालू झालं. कॉरल म्हणजे भांडण चालू झालं. द मेन टू रॅन आउट अँड बिग क्राऊड गॅदर इन द स्ट्रीट. आता याच्या बाहेरच्या पाठोपाठ माणसंसुद्धा तिथं जमा झाले आणि मोठं गर्दी तिथं काय झाली, गोळा झाली मार्गावर. ऑल वेअर क्राईंग अँड नोबडी कुड हिअर हिज नेबर. सगळेजण रडत होते, ओरडत होते आणि कोणीच त्यांच्या शेजाऱ्याचं ऐकायला तयार नव्हतं. दे स्कोल्डेड अँड कर्स इच अदर. ते एकमेकावर ओरडत होते, रागवत होते आणि शिवाशाप, कर्स म्हणजे शिवाशाप देत होते. अशा पद्धतीनं त्यांचं भांडणं चालू झालं ते. अँड मेन गेव अनादर मॅन अ पुश. आणि माणसं एकमेकांना धक्का देत होते आणि त्यांची फाईट काय झाली, सुरू झाली, म्हणजे त्यांचं भांडण सुरू झालं. वेन अकुल्काज ग्रँडमदर कम आउट. आणि जेव्हा अकुल्काची ग्रँडमदर बाहेर आली तेव्हा तिला हे सगळं चित्र तिला पाहाव्यास मिळालं. शी स्टेप इन द मिस्ट. मिस्ट म्हणजे मध्ये. ते त्यांच्यामध्ये गेली. द पीजंट अँड बिगेन टू टॉक टू डेम. पीजंट म्हणजे शेतकरी लोक होते, ते त्यांच्या मधात गेली, त्यांच्याशी बोलण्याचा तिने प्रयत्न केला. यू हॅड सीन इन द पॅराग्राफ. नाव वी आर गोइंग टू सी इन इंग्लिश दॅट हाऊ द quarrel began. The women first fight with each other. After that, the men also dive on in the quarrel and they also try to hit each other. And in the same way, they are not going to listen anyone. And in between, the Akulka's grandmother came and she stepped in the fighting. ते त्यांच्यामध्ये पडले. She is telling, what are you doing, dear ones? Consider the holiday. This is the time of rejoicing and see what you sin are doing. मग ते म्हणाली, तुम्ही काय करत आहे आता? तुम्ही कमीत कमी हे तरी गृहीत धरा की आता हे सुट्टीचा दिवस आहे आणि हा जो वेळ आहे तो रिजॉयसिंगचा आहे. रिजॉयसिंग म्हणजे आनंद उत्सव साजरा करायचा. तुम्हाला माहिती आहे ईस्टर हा सर्वात मोठा त्यौहार असतो आणि त्या त्यौहारामध्ये ते लोक आनंद व्यक्त करत असतात, खुशिया मनवत असतात. आणि इथे हे लोक भांडण करत आहे. अँड सी व्हॉट सीन यू आर डुईंग, म्हणजे तुम्ही कुठलं पाप करताय हे तुम्ही बघा. आता आनंदाचे दिवस आहे आणि तुम्ही कुठले पाप करताय, असं ते त्यांना म्हणू लागले. मीन्स शी इज ट्राईंग टू मेक देम काम. शी इज ट्राईंग टू मेक देम understand that what are you doing. This is a time of making enjoyment and you are doing sin bad things with each other. This is not a good thing to do now. असं ते त्यांना समजत होते. ठीक आहे. त्यानंतर they paid no attention to the old woman and almost knocked her off her feet. She would never have stopped them if had not been for Akulkas and Malasha. म्हणजे ते लोक भांडण करत होते, ते जो ओल्ड वुमन होती तिच्याकडे काहीच लक्ष नव्हतं देत आणि त्याच्यापैकी एकाने तिला धक्का दिला आणि ती आपल्या पायावर येऊन पडली बिचारी.
शी वूड नेवर स्टॉप देम. तिने कधीच त्यांना थांबवलं नसतं तर जर ती गोष्ट अकुल्का आणि मलाशाशी संबंधित नसती. तर दोघींची संबंधित होती म्हणून ते मधात गेली आणि तिने त्यांना सोडवण्याचा काय केला प्रयत्न केला. व्हाईल द वुमन एक्सचेंज वर्ड्स, आणि ज्यावेळेस ते स्त्रिया आपले शब्द एकमेकांशी हे करत एक्सचेंज करत म्हणजे संभाषण करत होते. अकुल्काज वाईट हर ड्रेसेस, त्या दरम्यान अकुल्काने आपला जो ड्रेस होता त्याला पुसून काढले, स्वच्छ केले. अँड वेन बॅक टू पुडल इन द लेन, आणि मार्गावर जो पुडल होतं डबकी होती तिथं पुन्हा ते गेली. शी पिक्ड अप अ पिबल, पिबल म्हणजे इथे गोटा, एक छोटा गोटा तिने घेतला. अँड बिगेन टू स्क्रॅच द ग्राउंड, आणि ते जो ग्राउंड होतं त्याला उखरायला तिने सुरुवात केली. सो ॲज टू लेट द वॉटर ऑफ इन टू द स्ट्रीट, त्याच्यामुळे ते पाणी काय ते रोडच्या जे मार्गातून निघून जायसाठी तिने तिथे त्या त्या ग्राउंडला उखरायला सुरुवात केली. वाईल शी वॉज स्क्रॅचिंग मलाशा केम अप अँड बिगेन टू हेल्प हर, आणि जेव्हा ते हे करत होती त्यावेळेस मलाशा पण तिला आली आणि तिला मदत करायला लागली. तिने पण एक चिप म्हणजे एक थोडा तुकडा उचलला आणि त्या रील ज्या ओढा आहे त्याला अरुंद करण्याचा, त्याला थोडासा तो मार्ग अरुंद करण्याचा तिने प्रयत्न, जिथून ते पाणी वाहत होतं त्याला थोडंसं आणखी अरुंद करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अँड हिअर वी कॅन सी इन दिस पॅराग्राफ हाऊ द टू गर्ल्स met each other, they became friend in each other, and they forget all the things which had happened sometimes before. But the elder people did not understand the emotions of these kids, and they are continued in fighting. They did not see that they became the friend again and they are playing again. हे ते लोक बघू शकले नाही. कोण नाही बघू शकत होते? त्यांचे आई वडील, आणि ते भांडायला मग्न होते. The peasant had begun to fight just as the water down the reel towards the palace. आणि ते पिझन जे शेतकरी लोक ते भांडण करत होते आणि तेवढ्यात ते जे पाणी होतं ते ओढा ते वेन डाऊन द रील, त्या जे ओढ्यातून पाणी वाहायला लागलं होतं. द प्लेस वेअर द ओल्ड वुमन सेपरेट, आणि ज्या ठिकाणी तिची जी वृद्ध महिला होती ते त्या लोकांना वेगळं करण्याचा प्रयत्न, तिथून ते पाणी वाहायला जाण्याला सुरुवात झाली. द गर्ल अँड वन फ्रॉम वन साईड ऑफ द रील, द अदर फ्रॉम द अदर साईड. एका साईडनं अकुल्का पाणी वेगळं करण्याचा प्रयत्न करत होती आणि रील त्या ओढ्याच्या दुसऱ्या साईडनी मलाशा होती. लुक आऊट मलाशा, लुक आऊट शाउटेड अकुल्का. अकुल्का ओरडू लागली की बघ मलाशा बघ. मलाशा wanted to say something herself but could not speak for laughter. मलाशा काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होती पण तिला एवढं हसू येत होतं की ते काहीच बोलू शकली नाही. द गर्ल्स वेअर रनिंग अँड लाफिंग ॲट अ चिप विच वॉज बॉबिंग अप डाऊन द रील. द गर्ल्स वेअर रनिंग अँड लाफिंग. ते मुली आता धावत होते आणि हसत होते कारण की ते तुकडा होता तो दगडाचा गोट्याचा, तो बॉबिंग अप वर खाली होतं. पाण्यामध्ये आपण काही टाकलं कागद वगैरे तो कसा वर खाली होते पाणीच्या प्रवाहामुळे, तसं ते ओढ्यामध्ये खाली वर, आणि ते त्यांना खूप आनंद देत होता. दे रन स्ट्रेट इन टू द क्राऊड. ते त्या गर्दीमध्ये धावत धावत गेले जिथे ते शेतकरी लोक काय करत ते भांडण करत. द ओल्ड वुमन सॉ देम अँड सेड टू पीझंट. ते जो वृद्ध महिला होती तिने ते बघितलं आणि ते आता शेतकऱ्याला म्हणू लागली की शेम ऑन यू बिफोर गॉड मॅन, यू हॅव स्टार्टेड फायटिंग ऑन अकाउंट ऑफ दिस टू गर्ल अँड दे हॅव लॉंग अगो फॉरगॉटन इट. द डिअर चिल्ड्रन हॅव प्लेईंग नाईसली टुगेदर, दे आर वायझर दॅन यू. आणि ती म्हणायला लागली तुम्हाला लाज वाटली पाहिजे, देवाच्या पुढे तुम्ही भांडण करत आहे. यू हॅव स्टार्टेड फायटिंग ऑन अकाउंट. तुम्ही त्या मुलींसाठी भांडण करत होते आणि त्या मुली तर कधीच ते विसरून गेले आणि ती आता चांगल्या पद्धतीनं खेळत आहे आणि ते खरोखर तुमच्यापेक्षा जास्त समजदार आहे. कारण की भांडण झालं काही काळाने ते विसरून गेले पण पुन्हा खेळायला लागले. हेच तर जीवन आहे. आपण तेच जर मनात ठेवलं तर ते होणार आहे का? आपल्याला कधीच पुढे जाऊ शकणार नाही. तर ते म्हातारी बाई त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होती. द मेन लुक्ड ॲट द गर्ल्स अँड दे फेल्ट अशेम. हे लोक त्या मुलींकडे त्यांनी बघितलं आणि त्यांना स्वतःचीच लाज वाटू लागली की आपण कोणाबद्दल भांडण करत आणि त्या मुली तर मस्त छान खेळत आहेत. हे तर कधीच ते भांडण विसरून गेली. देन दे लाफ्ड ॲट देमसेल्व्स. आणि ते मग स्वतःशीच हसू लागले. अँड स्कॅटर टू देअर फार्म्स. आणि आपल्या कामावर शेतावर ते निघून गेले, विखरले आणि निघून गेले. यू कॅन सी द गर्ल्स
The small kids are always fight with each other, and at a moment they forget everything and they again played with each other. They again become friends, and they play with each other and try to forget everything. And because of their you had know that the heart of the younger people is very good. They did not keep anything in their heart, and they always try to do good thing. ते नेहमी चांगल्या गोष्टी करायचा प्रयत्न करतात. हिअर द ग्रँडमदर ट्राय टू एक्सप्लेन द पिजन दॅट they are not wiser than the young people, but the young people is more wiser than the older people, because they forget all the things and they became friend again. And she also try to that nothing, you cannot get anything with फायटिंग. म्हणजे फायटिंगने तुम्हाला काहीच भेटू शकत नाही. तर आपण हा पार्ट बघितला आहे. आशा करतो तुम्हाला स्टोरी समजली असेल. तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा, लिसन अँड ॲन्सर. हे जे 4 प्रश्न तुम्हाला दिलेले आहे, प्रश्न तुम्ही आज सोडून पहा, आणि याच्यावर जो एक्झरसाईज आहे ते सुद्धा सोडून पहा. याच्यावर मी काही कठीण शब्दाचे अर्थ आहे ते देतो, ते तुम्ही लिहून काढा. ठीक आहे. हे काही कठीण शब्दांचे अर्थ आहे मी लिहिलेला आहे. कर्ष म्हणजे शाप देणे, पिसण म्हणजे शेतकरी, मिस्ट म्हणजे मध्ये, सीन म्हणजे पाप, रिजॉयसिंग म्हणजे आनंदोत्सव, वाईप टॉप म्हणजे पुसून टाकणे, पेबल म्हणजे दगड, स्क्रॅच म्हणजे उकरणे, बॉबिंग म्हणजे वर खाली होणे, स्कॅटर म्हणजे विखरलेले, रील म्हणजे ओढा. ठीक आहे. हे आपल्या पार्ट आता इथं संपलेला आहे. याच्यामधले जो एक्झरसाईज आहे ते सोडून पाहण्याचा प्रयत्न करा. आणि खूप छान स्टोरी आहे. हे स्टोरी आपण समजलेली आहे. कोणाला काही अडचण असेल तर मला विचारा. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद.